म्हणजे रूपक, प्रतिमा आणि प्रतीक यांचा अजोड अनवट असा रूपबंध आहे. जिये हे भाषा प्रभू आहे आणि त्यांच्या कथांमधली काही उद्धृत, काही विशेषण आता आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोत. काळाचे काळ्या पट्ट्याचे मांजर अंग घासत घासत पायांमधून हिंडू लागले. काळा रेशमी पायघोल झगा फाडणारा हजार डोळ्यांचा अंधकार तिच्या निशब्द अंगाई गीतासारखा पावलांनी आत आला. जगण्यासाठी अन्न मिळवण्यासाठी धडपड केली आणि अन्न मिळवता मिळवता जगण्यासारखे काहीच उरले नाही. केशवराव उठला आणि मग लगेच हात पसरून त्यांनी उरलेली रात्रच आपल्या ताब्यात घेतली. अमर्याद अंधाऱ्या महासागरावर सप्तसूर्यांचा एकदम उदय व्हावा त्याप्रमाणे त्याचे डोळे प्राचीन स्मृतींनी उजळले. तुळस माझ्या दारी आली, पण तिला वृंदावन नाहीच मिळाले. तिच्याकडे पाहिले की बाळकुला स्वच्छ धुतलेल्या केळीच्या पानावर वाढलेल्या नैवेद्याची आठवण होत असे. लेखन कशासाठी? तर आपल्याला काय वाटतं ते समजून घेण्यासाठी. आणि वाचन नाही म्हणजे माणसाला अस्तित्वच नाही. प्रत्येक स्वप्नाची किंमत ही द्यावीच लागते. बेळगाव सध्या जरी बेळगावहून बाद असता तरी जी कुलकर्णींचं भावनिक नातं त्या गावशी होतं म्हणून ते म्हणाले, बेळगाव नावाच्या गावास पावली कितीही दूर गेली तरी मी तुझ्या आठवणींची बुद्धी संपता संपत नाही. खेळता खेळता भूताची खुली उघडू नकोस. अंगणातला गुण हा परसातला गुण ठरतोच असं नाही. दरवाजा खिडकीला केला आणि प्रकाशाचं एक धारधार पातव आत शिरलं. सुदैवाने माणसाची भूक माणसाइतकीच स्वाभिमानी नसते. माणसाला भूक लागली तर पृथ्वी आवळा एवढी वाटते आणि भूक नसेल तर आवळा पृथ्वी एवढा वाटतो. दूर कुठेतरी जर्जर असहाय्य भुकेली म्हातारी रात्र जाण्याची वाट पाहत ती सज्ज राहिली होती. तिला येण्याची घाई नाही, परंतु मागे रेंगाळत राहण्याची तिची मात्र तयारी नाही. आणि हवी असो अगर नसो पहाट ही होणारच. सुखाचे जाऊ दे, ते क्षणभंगुरच असते.